नमस्कार। आज गुरुवार, आपल्या गुरूंचा वार। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आपल्या चैतन्य वास्तू ज्योतिष हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज गुरुवारी आज आपण गुरूंची उपासना करायला हवी। गुरुमंत्राचा आपल्याला बीज मंत्र जो आहे ओम ब्रह्म बृहस्पते नमः, ओम गुरुवे नमः किंवा आपला जो गुरुमंत्र असतो श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण नियमित जप करायला हवा। आज गुरुवारी बरेच जण गुरुचरित्रामधला 14वा अध्याय 18वा अध्याय आपल्या गुरुबळ आपल्या कुंडलीमध्ये वाढवण्यासाठी सुद्धा करायला हवा आणि लोक करतातही। तर मी ह्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो की आपण गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय आपण नियमित वाचनामध्ये असायला हवा। ॲटलिस्ट जर लोकांना काही गोष्टींमुळे वेळ मिळत नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही दर गुरुवारी तरी हा 14वा आणि 18वा अध्याय आपल्या नित्य पठणामध्ये आपला असू द्यावा। नाही जमलं आपल्याला डेली रुटीनमध्ये तर आपण सकाळी वाचू शकतो। सकाळी नाही वेळ मिळाला आपल्याला काही कामाची ड्युटी किंवा नोकरी वगैरे मित्रांनो बाहेर जायला लागतंय तर अशा वेळेस आपण तुम्ही संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून घरी येता तेव्हा तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून आपल्या स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त किंवा आपले जे देवघर आहे त्या तिथे मूर्तीसमोर देवघरासमोर सुद्धा आपण छान तुपाचा दिवा अगरबत्ती लावून आपण हा गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय निश्चित वाचावा। आता आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जो आहे हा गुरुग्रह आपल्याला आपल्या कर्माचा कारक असतो, आपल्या भाग्याचाही कारक असतो। कारण काय की शेवटी आपण जे कर्म करतो, काम करतो, मेहनत करतो त्या आपल्या सोबत शेवटी भाग्याची आपल्याला गरज मिळायलाच पाहिजे। कारण काय कर्माला शेवटी भाग्याची जोड हवीच, शेवटी आपल्या मेहनतीशिवाय तर पर्याय नाहीच। परंतु तरी आजकालच्या ह्या युगामध्ये आपल्याला ज्या कुंडलीमध्ये आपल्या गुरुग्रहाची काय स्थिती आहे ती एक्झॅक्टली आपण एकमेकांची जेव्हा कुंडली आपण बघतो तेव्हा त्यावरून आपल्याला गुरुग्रहाची स्थिती काय आहे, तो नीच आहे का, कुठल्या पापग्रहासोबत पीडित आहे का, ह्या गोष्टींची आपण सगळ्या गोष्टींची आपण त्यामध्ये होरोस्कोपमध्ये आपल्या कुंडलीमध्ये आपण ॲनालिसिस करून आपण ते आपल्या क्लायंट्स आणि कस्टमर्स लोकांना सांगतो। त्यानंतर आपण काय करतो की समजा त्या गुरुग्रहाची आपल्याला साथ मिळत नसेल, तो नीच अवस्थेमध्ये असेल किंवा जर चांगल्या स्थानात असेल तर अजून त्याचं चांगलं शुभफळ आपल्याला त्याचं शुभबळ आपल्याला कसं वाढवता येईल यासाठी आपण काय करतो की आपल्या क्लायंट कस्टमर लोकांना आपण गुरुचा पुष्कराज जो रत्न आहे हा आपण सुचवला जातो। आता गुरुचा पुष्कराज जो रत्न आहे हा पिवळसर रंगाचा असतो। हा सर्वांना तुम्ही बघितलाच असेल। हा पिवळसर रंगाचा पुष्कराज जो आहे हा ओरिजिनल मार्केटमध्ये मिळतो। त्याचा एक उपरत्न पण असतं, एक येलो सिट्रीन नावाचं एक उपरत्न असतं गुरुग्रहाचं। पुष्कराज जो आहे आता पुष्कराज थोडा महागडा असतो त्याच्यामुळे काही लोक उपरत्न येलो सिट्रीन सुद्धा वापरतात आणि तो आपण येलो सिट्रीन सुद्धा आपण काही लोकांना दिलेला आहे। शक्यतो येलो सिट्रीन जो आहे हा लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगती किंवा बौद्धिक प्रगती किंवा कॉन्सन्ट्रेशन ह्या गोष्टींसाठी सुद्धा आपण तो खूप चांगला भाग्यकारक असतो आणि अभ्यासामध्ये सुद्धा मुलांचं मन लागावं, त्यांना अभ्यासामध्ये सुद्धा त्यांचं यश मिळावं, परीक्षेमध्ये यश मिळावं त्यासाठी सुद्धा आपण त्यांना देतो। तसंच गुरुचा जो पुष्कराज आहे आज आपण पुरुषांच्या किंवा महिलांच्या कुंडलीमध्ये गुरुची एकमेकांना चांगलं पाठबळ असावं। विशेषतः महिलांच्या आपण कुंडलीमध्ये वैवाहिक सुख, त्यानंतर त्यांचं नोकरी व्यवसाय, तसंच पुरुषांच्याही कुंडलीमध्ये नोकरी व्यवसाय किंवा एकंदरीत वैवाहिक सुख या भाग्याची आपल्याला चांगली साथ मिळावी महिलांच्या आणि पुरुषांच्या दोघांच्याही कुंडलीनुसार यासाठी सुद्धा आपण तो गुरुचा पुष्कराज आपण लोकांना देतो। आजकाल काय आहे की गुरुचा जो पुष्कराज आहे हा बऱ्याच ठिकाणी सिंथेटिक किंवा आर्टिफिशियल किंवा काही डुप्लिकेट सुद्धा स्टोन्स आजकाल मार्केटमध्ये मिळत आहेत तर त्यापासून तुम्ही जरा थोडं सावध राहावं। आपल्याकडे ओरिजिनल आपण पुष्कराज जो आहे सर्टिफाईड ओरिजिनल लॅब टेस्टेड सर्टिफाईड जेमस्टोन आपण गुरुचा पुष्कराज रास्त दरामध्ये देतो किंवा काही ठिकाणी ओरिजिनल स्टोनही असतात परंतु त्याची मूळ योग्य किमतीपेक्षाही जास्ती पैसा आज लोकांकडून घेतला जातो। आज माझ्याकडे जे कोणी कस्टमर्स आहेत आज 2-3 आज अनुभव असेलेले आहेत की म्हणतात की महागड्या किमतीमध्ये घेतलेला आहे परंतु तो पांढरा फटक पडलेला आहे, त्याची क्वालिटी योग्य नाही आहे, त्याला काहीतरी तडा गेलेला आहे किंवा सर्टिफाईड नसतात। तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण जरा सावध राहावं हे मी माझं एवढंच म्हणणं आहे। गुरुचा पुष्कराज जो आहे हा पुष्कराज आपल्याला पिवळसर रंगाचा कडा असतो। हा आपण चैतन्य वास्तू ज्योतिषमध्ये जर आपण आलात तर आपल्या कुंडलीची आपण व्यवस्थित ॲनालिसिस करूयात। गुरुचा पुष्कराज आपल्याला जर हवा असेल तोही आपण ओरिजिनल लॅब टेस्टेड सर्टिफाईड जेमस्टोन आपण तुम्हाला रास्त दरामध्ये आपण देऊयात। तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं आणि तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रहाची स्थिती कशी आहे हे जर बघायचं असेल तर नवग्रहाची परिस्थिती कशी आहे ती जर बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चैतन्य वास्तू ज्योतिष या खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आमची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि आपण त्यानंतर आपण त्या गोष्टींबद्दल चर्चा करू शकतो। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि निश्चितच आपल्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही शेअर करा। नमस्कार, धन्यवाद। चैतन्य वास्तू।